स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा सर्वाधिक सोने तारण कर्ज देणारी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील पहिलीच मल्टीस्टेट संस्था। प्रतितोळा 55,000 रुपये त्वरित कर्ज। आता गुंतवणुकीसाठी दिवसांची मर्यादा नाही। अनफिक्स्ड डिपॉझिटसाठी 9.5% व्याजदर, तसेच खास महिलांसाठी उन्नती महिला बचत खाते योजना। आजच आपले उन्नती बचत खाते सुरू करा आणि मिळवा ₹1 लाख विमा अगदी मोफत। मुख्य कार्यालय शिवप्रताप गोल्ड टॉवर, सरापकट्टा, विटा। हमारी यूनियन, हमारी ताकत, हम सब एक है। ग्रामसेवक संघाचा जय हो। राज्य ग्रामसेवक संघ शाखा विटा यांच्या वतीनं 12 जुलै 2024 पासून जिल्हास्तरीय काम बंद आंदोलनात सहभागी असून मालगावकडील ग्रामविकास अधिकारी श्री सुरेश जगताप दिनांक 14/4/2024 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी मालगाव ग्रामपंचायतीमध्ये केलेल्या जयंती कार्यक्रमास मालगाव ग्रामपंचायत मध्ये उपस्थित नव्हते, म्हणून त्यांच्या विरोधात निलंबन करण्याची मागणी, कोणत्याही कायद्यात तरतूद नसलेली अवास्तव मागणी करून पंचायत समिती मिरज समोर काही मंडळींचे चालू असलेले ठिय्या आंदोलन व जिल्हा परिषद प्रशासनाने शिराळा व मिराज गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी, पंचायत समिती तसेच इतर विभागाचे विस्तार अधिकारी यांच्या मार्फत अचानक केलेली दप्तर तपासणी या सर्व प्रकरणामुळे जगताप यांना ग्रामपंचायत कार्यालयामध्येच हृदयविकाराचा धक्का बसला। वेळीच त्यांना दवाखान्यात उपचारासाठी हलवण्यात आले, परंतु या अशा प्रकरणात प्रशासनाने ग्रामसेवक संवर्गाला सुरक्षिततेचा देण्याऐवजी त्यांचा बळी देण्याचा खटाटोप चालू ठेवला। त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामसेवक संवर्ग भीतीच्या छायेखाली आहे। झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र ग्रामसेवक संघ शाखा सांगली चे सर्व सभासद दिनांक 12/7/2024 रात्री 9 वाजल्यापासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे। सदर त्या संपामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ शाखा खानापूरकडील सर्व सभासद सहभागी असून जोपर्यंत याचा निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत संप करणार आहोत। महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ तसंच सांगली जिल्हा हे जे दिनांक 12 जुलै 2014 पासून जिल्हास्तरीय बेमुदत काम बंद आंदोलनात आम्ही सगळे सहभागी आहोत। दिवसेंदिवस काम करताना खूप सगळ्या समस्या वाढत आहेत। दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी मालगाव ग्रामपंचायतीमध्ये केलेल्या जयंती कार्यक्रमास मालगाव ग्रामपंचायतमध्ये सदरचे ग्रामसेवक अण्णासाहेब उपस्थित नव्हते, म्हणून त्यांच्या विरोधात निलंबन करण्याची मागणी, कोणत्याही कायद्यात अशी तरतूद नसलेली अवास्तव अशी मागणी करून धरणे आंदोलन जे केलं गेलं आहे आणि त्याच्यावर परत प्रशासनाने सुद्धा शिराळा व मिरज गट विकास अधिकारी तसंच विस्तार अधिकारी यांची दप्तर तपासणी ही म्हणजे एकतर आधीच अन्याय आणि त्याच्यावर परत हा डबल अन्याय, अशी कुठलीही तरतूद नसताना कायद्यामध्ये नसताना जी ग्रामस्थांची लोकशाही आहे पण अवास्तव आणि चुकीची मागणीसाठी जे आंदोलन केलेलं आहे आणि त्यांची चुकीची मागणी ती कायम व्हावी म्हणून किंवा ती पूर्ण करता यावी म्हणून प्रशासनाने ग्रामसेवकांच्या त्या कर्मचाऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं हे सोडून त्याची दप्तर तपासणी अशा पद्धतीने लावलेली आहे, म्हणून हे आंदोलन आहे। आणि दिवसेंदिवस हा जो कामाचा व्याप आहे आणि हे जे एक गट तट आणि त्यामधून होणारा त्रास आहे हा खूप जास्त पद्धतीनं वाढत आहे। आणि वैयक्तिक विचारचाल किंवा असं एक आहे की आम्ही थोडं शिकत आलोय म्हणून आज टिकलोय। भविष्यात आमचं काम करणं एवढं अवघड आहे की नवीन जर भरती केली तर ते टिकतील या नोकरीमध्ये, म्हणजे हा खूप मोठा प्रश्न, टिकणारच नाही त्या नोकरीमध्ये, एवढं क्रिटिकल असं हे कामकाज होऊन बसलेलं आहे। तर प्रशासनाने आमच्या पाठीशी ठाम राहावं, तसेच ग्रामस्थांनी सुद्धा, एक कर्मचारी हा सुद्धा माणूस आहे, त्याला कुटुंब आहे आणि तो स्वतःच्या पोटासाठी
तिथं ते काम करत आहे, तो न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे आणि या पद्धतीनं आमच्या ह्या मागण्या आहेत त्या रास्त आहे, त्याला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे म्हणून आम्ही आज हे आंदोलनाला बसला. यामध्ये अनेक तुमच्या महिला ग्रामसेवक आहेत. काय नेमक्या अडचणी येतात काम करत असताना? काम करताना सर आम्ही जर ठरवून गेलो, ऍक्च्युली आमचं दप्तरी कामकाज हे आम्ही अर्धा दिवस करू शकत नाही. गावातले जे नागरिक असतील त्यांना सेवा देणं असेल, त्यांच्या समस्या मिटवणं असेल, यामध्येच जातो आणि त्यातून हे खरंच तारेवरची कसरत झालेली आहे. एकच बेशिक्षकी किंवा इतर बँकर सारखं कामकाजच नाहीये. रोज एक नवीन समस्या, रोज एक नवीन योजना आणि रोज एक नवीन पद्धतीचं कामकाज, त्यात येणारी आव्हानं ही खूप भयानक आहेत आणि त्यातून सुद्धा म्हणजे तारेवरची कसरतीत आम्ही काम करत असतो. तर आम्हाला समजून घेतलं पाहिजे आणि रास्त आमच्या कामकाजाला न्याय मिळाला पाहिजे. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.